आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, तसंच आनंदराज साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा। काय सांगाल, आंदोलन करत आहात संजय शिरसाट यांच्या विरोधात? संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य सरासर चुकीचं आहे। सदर कोणाला तरी पाठीशी घालण्याचं काम आणि खापऱ्या महाराजची भूमिका सदर संजय शिरसाट हे निभवत आहे। सदरील कायदा हा केंद्रात झालेला आहे आणि याच्यात जर काही बदल करण्याचे अधिकार हे केंद्राला आहे, परंतु संजय शिरसाट यांनी असं वक्तव्य केलं, यांनी असं सांगितलं की सदर जर आरोपीला जर एखाद्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर त्याला तात्काळ अटक न करता पहिला तर त्याचा तपास होईल आणि नंतर त्याला अटक करण्यात येईल। जर असंच होत असेल तर न्यायव्यवस्थेची गरज काय असं आम्हाला वाटतंय। जर तुम्ही त्याला डायरेक्ट आरोपी म्हणून सिद्ध करण्याला डायरेक्ट फाशी देणार आहे का? मला असं वाटतं संजय शिरसाट हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व करत आहे। आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली, या देशाची परिस्थिती बघितली तर अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून देशामध्ये वर्षाला 57,000च्या आसपास गुन्हे दाखल होतात आणि महाराष्ट्रामध्ये 2700 3000च्या आसपास गुन्हे दाखल होतात। पण या गुन्ह्यांमध्ये 30% 40% गुन्हे सिद्ध होतात, 60% गुन्हे सिद्ध होत नाही। पण ते सिद्ध न होण्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती दबाव टाकला जातो, आर्थिक लाभ दिला जातो, साक्षीदारांवर दबाव टाकला जातो आणि हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न होतो। मोठ्या प्रमाणात समाजावरती जे अन्याय होत आहे त्या अन्यायापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आहे। त्यामुळे समाज सुरक्षित आहे आणि ते सुरक्षा कवचच काढून घ्यायचं काम संजय शिरसाट करत आहेत। तर माझं आपल्या माध्यमातून संजय शिरसाट यांना सांगणं आहे की जर आपल्याला कोणी सुपारी दिली असेल, आपल्या खापऱ्या महाराजची भूमिका आपण बसत असेल तर आपल्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। आपण त्वरित त्या पदाचा राजीनामा द्यावा। आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, तसंच आनंदराज साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा। ते त्या पदावर राहण्याच्या लायक नाही। त्यांना जर समाजाचं हित कळत नसेल, ज्या समाजाने त्यांना त्या ठिकाणी बसायला पाठवलंय, ज्या समाजाने त्यांना त्या लायक बनवलंय, ज्या बाबासाहेबांनी त्यांना त्या लायक बनवलं, ज्या आरक्षणावर ते निवडून गेले, त्या समाजाचं कवच जर ते फोडायचं काम करत असेल तर अशा माणसाला समाजात राहण्याचा अधिकार नाही। अशा माणसाला समाज वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचं त्वरित मंत्रिपद काढून घ्यावा।